धनुष्यबाण कुणाचा, शिवसेना पक्ष कुणाचा? 3 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे। सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी होते। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचं हे प्रकरण 3 वर्षांपासून प्रलंबित आहे। या प्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। तर पक्ष आणि चिन्हा संदर्भातली ही सुनावणी। शिवसेना पक्ष फुटला, त्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखाली एक पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दुसरा पक्ष स्थापन झाला, तरीही शिवसेना हे नाव कोणी घ्यायचं आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणी वापरायचं याबद्दलचा संभ्रम कायम आहे। त्या संदर्भातला युक्तिवाद आता काय होतो कोर्टात ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर एकनाथ शिंदेंच्या बाजूचा युक्तिवाद पाहूयात। आमच्याकडे आमदार खासदारांचं बहुमत आहे, बहुमतामुळे पक्ष आणि चिन्हावर आमचा हक्क असल्याचं शिंदेंच्या बाजूने सांगण्यात येत आहे। ठाकरे गटात एकाधिकार लोकशाही नाही। जनतेचा आणि आयोगाचा आमच्यावर विश्वास। पक्षावर आमचं नियंत्रण असायला हवं। पक्षावर आमचंच नियंत्रण असायला हवं असा शिंदेंचा युक्तिवाद आहे। दुसरीकडे ठाकरेंचा युक्तिवाद, शिवसेनेच्या मूळ कार्यकारिणीचा दाखला पहा। वर्ष 2018च्या घटना दुरुस्तीची नोंद। शिंदे योग्य आणि आमची बाजू अयोग्य कशी? पराभूत उमेदवारांची मतेही ग्राह्य धरा। एकाच घटनेचा वेगवेगळा अर्थ का? असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ठाकरे गटाकडून।